आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। पावसाअभावी जामनेर तालुक्यातील 8000 शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे आणि यामुळे पेरणीसाठी केलेला तब्बल 16 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च मातीत गेल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होते। आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्यानं शेतकरी हतबल झालाय। कापसाच्या दरावर दबाव कायम असून कापसाला प्रति क्विंटल 6600 ते 7200 रुपये भाव मिळतोय। कापूस वायद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत आणि हा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत, तर बाजारातील मका आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। मक्याला सध्या 1700 ते 200 रुपये भाव मिळतोय आणि मक्याचा बाजार आणखी काही दिवस दबावात राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय। आषाढी एकादशीमुळे मागील काही दिवसांपासून रताळ्याला चांगला उठाव मिळालाय। मागील 5 दिवसांपासून बाजारातील रताळी आवक वाढली असून रताळ्याला 2000 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। मात्र पुढील काळात बाजारात रताळी आवक कमी होण्याची शक्यता आहे। राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन पाऊस सुरू झाला असला तरी लिंबाला बऱ्यापैकी उठाव मिळतोय। लिंबाला सध्या प्रति क्विंटल 2000 ते 3000 रुपये भाव मिळत असून पावसामुळे लिंबाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसभरात हजारो गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक होते। मात्र याच बाजारात एक महिला चक्क रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात कोथिंबीर धुवत असल्याचं समोर आलंय। रस्त्यावरच्या पाण्यामध्ये कोथिंबीर धुवून ती ग्राहकांना विकली जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा खजरी इथे कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे। यावेळी विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेला तब्बल 829 किलो कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आलाय, तर कीटकनाशक विक्रेत्याविरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहमदनगर शहरात एका तरुणावर पुन्हा एकदा तलवारीनं हल्ला झाल्याची घटना घडली आहे। पाईपलाईन रोडवर ही घटना घडली असून या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय आणि या तरुणाला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। विजयपूर सोलापूर महामार्गावरील धुळखेड येथे भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिली आणि या अपघातात बाईक चालक जखमी झाला असून त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालाय। पालघरमधील रमाईनगर येथील रेल्वे फाटक बंद करून अंडरग्राऊंड सबवे तयार करण्यात आलाय। हा अंडरग्राऊंड सबवे मागील 5 दिवसांपासून पाण्याखाली आल्यानं नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे आक्रमक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं असून रेल्वे फाटक सुरू करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंभी नाका इथल्या आनंद मठ इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी शिवसेनेचे मंत्री नेते उपस्थित असतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मोदी ॲट 9 या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। गंगापूरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचं ते भूमिपूजन करतील। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित असतील। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झालेली आहे। आदित्य ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय युवा सेनेला रामराम करणार आहे। राहुल कनाल हे ठाकरेंच्या मोर्चा दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत। 1 जुलै रोजी राहुल कनाल मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह गुरुवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी एकाच मंचावर उपस्थित होते। राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत। महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा आहे, तो आम्ही राजकीय लोक जपतो असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक टाळण्यासाठी परबांसह 6 जणांनी याचिका दाखल केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 2 दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील सखल भागांचा पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या, तर सखल भागात साचणारं पाणी पंपाच्या सहाय्यानं नाल्यामध्ये सोडण्यात यावं असे आदेश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले।
ठाणे जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.5% वाढ झालेली आहे, तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठ्यात देखील 0.5% वाढ झाली आहे. अंबरनाथ बदलापूर महामार्गावर पालिकेच्या भुयारी गटारातून मलनिस्सारण केंद्राचं सांडपाणी रस्त्यावर येऊ लागलेलं आहे आणि त्यामुळे सांडपाण्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. केंद्रातून कोणतीही प्रक्रिया न करता थेट हे पाणी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ठेकेदारावर कारवाईची मागणी होते. अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात झाली आहे, मात्र सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं इमारतीच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्यामुळे नागरिकांना कार्यालयात जाताना पाण्यातून वाट काढत जावी लागते. राज्यात सर्वदूर पाऊस पसरला असला तरी अजूनही राज्यातील विहीर, तलाव आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे वाड्या वस्त्यांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते. सध्याच्या घडीला 484 टँकर गावकऱ्यांची तहान भागवत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं. मुंबईमध्ये गेल्या 6 दिवसात 485 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. या पावसानं जूनचं टार्गेट पूर्ण होत असल्यानं नागरिकांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान आज मुंबईच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार असल्याचं मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर हवामान खात्यातर्फे मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 30 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 5 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र त्याचा जोर फारसा नाहीये. पुढील काही दिवसात पावसाचा जोर न वाढल्यास शहरात आणखी पाणी कपातीचा निर्णय घेण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय. गेल्या 3 आठवड्यात टोमॅटोची 700% दरवाढ झालेली आहे. यंदा टोमॅटो पिकाला चांगलाच फटका बसल्यानं बाजारातील पुरवठा अनेक पटींनी घटलाय आणि त्यामुळे टोमॅटोचे दर प्रति किलो 100 वर पोहोचलेत, तर इतर भाज्यांच्या दरातही वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय. मलबार हिल इथल्या प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग पर्यंतच्या कोस्टल रोडचं काम वेगानं सुरू आहे. प्रियदर्शनी पार्क इथून सुरू होणारा कोस्टल रोड वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणार आहे. या पूर्ण प्रकल्पाचं काम 76% झालं असून हा मार्ग डिसेंबर अखेरीस मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार आहे. देहू आळंदीसह प्रमुख 4 पालखी सोहळ्यातील 2,13,000 वारकऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. वारकऱ्यांवरील उपचारांची ही संख्या उच्चांकी ठरली आहे, तर आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून 26,497 जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यातल्या सहकार नगर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलेली होती आणि या प्रकरणी कोयता गँगच्या प्रमुखाची पोलिसांनी धिंड काढली. आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ उमाप याची पोलिसांनी धिंड काढली. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तब्बल 32 जणांना अटक केली आहे. जळगावहून एरंडोल कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. वाहनावर झाड कोसळल्यानं यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झालाय, तर 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. राज्यातील मुलींच्या वसतिगृहांमध्ये आता प्रशिक्षित महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थिनींना इतर पूरक सेवांचा पुरवठा फक्त महिला पुरवठादारांकडूनच करण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांसाठी नियमावली जाहीर केली असून यापुढे वसतिगृहात विद्यार्थिनींच्या येण्या जाण्याच्या वेळांची देखील संगणकीय प्रणालीद्वारे नोंद ठेवली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकार सबसिडी देत होती, मात्र त्यात कपात केल्यानं इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढलेल्या आहेत. असं असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये थोडीही घट झालेली नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे सबसिडी कपातीविरोधात काही वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. मडगाव मुंबई वंदे भारत ट्रेन 28 जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे. त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. अवघ्या 2 दिवसात वंदे भारत एक्सप्रेसनं 13 लाखांची कमाई केली आहे आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्यात येतात, मात्र कारवाईची प्रक्रिया थंडावल्याचं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध झालेल्या माहितीतून उघड झालेलं आहे. 30 एप्रिलपर्यंत कारवाई पूर्ण करून अहवाल सादर करण्याची सूचना देखील करण्यात आली होती, मात्र अद्याप मुंबईमध्ये अनधिकृत शाळांवरील कारवाईची सत्र पूर्ण झालेली नाहीये. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी सुरू झालेली आहे. मुंबईतील 627 विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेनं आता पर्यावरण पूरकतेच्या दृष्टीनं या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। दक्षिण मुंबईतील 4 ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून दररोज 4,85,000 लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। मुलुंड येथील एमटी अगरवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालाय। 16 उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय अतिदक्षता विभागांमध्ये कंत्राटी डॉक्टरांची प्रमाणपत्र तपासण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि तसे आदेश देखील रुग्णालयांना देण्यात आले। राज्यामध्ये रक्त संक्रमण परिषदेला 3 महिन्यांपासून पूर्णवेळ सहाय्यक संचालक नसल्यानं रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रुग्णांना रक्तासाठी ओळखपत्र मिळवण्यासाठी वारंवार खेटे घालावे लागतात आणि यामुळे रक्तपेढ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यामध्ये परिषदेला अडचणी येत आहेत। नवी मुंबईमध्ये हद्दीतील विशेषतः नागरिक क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतलेला आहे आणि त्यानुसार यासाठी ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली असून त्यावर 2 कोटींचा खर्च देखील केला जाणार आहे। झाडांचं सर्वेक्षण करून संपूर्ण माहिती संगणकीकरण हे काम नियुक्त होणाऱ्या संस्थेला करावं लागणार आहे। ठाणे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांची लगबग सुरू झालेली आहे। बळीराजानं पेरणीचं काम हाती घेऊन तब्बल 60 ते 70% पेरण्या केलेल्या आहेत, पण पावसाचं आगमन विलंबानं झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला असून यंदा भात लागवड देखील काही दिवस लांबणार आहे। गो फर्स्ट एअरलाईननं विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एक पुनरुज्जीवन योजना सादर केलेली आहे। तर सादर केलेल्या योजनेचा डीजीसीए आढावा घेणार आहे। कंपनीनं 6 जुलैपर्यंत सर्व उड्डाणं स्थगित केली असून गो फर्स्टची विमानसेवा सुरू झाल्यास विमान प्रवासाचं भाडं कमी होण्याची शक्यता आहे। समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपलीही साक्ष नोंदवा अशी मागणी ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आहे। या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। कॉर्डिलिया क्रूझवर एका न्यायदंडाधिकाऱ्याला देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। यावर आज सीबीआय आपली भूमिका मांडणार आहे। मुंबईत स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केलेली आहे। शेजाऱ्यांशी होणाऱ्या भांडणाला कंटाळून बीएमसीच्या नियंत्रण कक्षात फोन केल्याचं त्यानं चौकशीत सांगितलंय। वसईत एका पेट्रोल पंपावर चक्क पाणी मिश्रित पेट्रोल विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वसई पश्चिमेच्या विरार पेट्रोल पंपावर आणि मिश्रित पेट्रोल भरत असल्याचा आरोप वाहन चालकानं केलाय। या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलेल्या 1,000च्या वर वाहनधारकांच्या गाड्या बंद पडल्यानं चालकांचे मोठे हाल झाले। आम्ही भूमिका बदलली हे समजूनही 2 दिवसानंतर शपथ का घेतली असा सवाल पवारांनी फडणवीस यांना केलाय आणि पुण्यातील पत्रकार परिषदेत पवारांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात भाष्य केलं। भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून द्यायचं होतं असं म्हणत पवारांनी गुगली टाकली। नालासोपाऱ्यात 2 जण विहिरीत बुडाले। जुना फॉरेस्ट नाका परिसरात ही घटना घडली आहे। यात एकाला बाहेर काढण्यात आलं असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे। दापोलीत लाटवण फाटा परिसरात एसटी आणि टेम्पोची धडक झाली। या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झालाय, तर एसटीमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांना इतर बसमधून पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।